दुनियांपैकी या विश्वाची सुरुवात ज्याच्यापासून झाली, अर्थात या दुनियेतला पहिला जीव मत्स्य अवतार, आणि कलियुगाचा शेवट ज्याच्यापासून होणार आहे तो शेवटचा कल्की अवतार. हे सत्य आहे की मिथ हे मला माहित नाही, पण मत्स्य, कल्की यासारख्या अनेक अडीच अक्षरांमध्ये ही दुनिया सामावली आहे एवढं मात्र नक्की. या दुनियेची सुरुवात जिथून होते ते सूर्य, चंद्र, ग्रह, आणि ज्या बिंदूवर येऊन ही दुनिया थांबते ते लाव्हा, ज्वाला, उष्ण. या दुनियेत राहणाऱ्या माणसाचा प्रवास देखील जन्म नावाच्या अडीच अक्षरापासून सुरू होऊन मृत्यू नावाच्या अडीच अक्षरापर्यंत येऊन थांबतो. इतकंच काय तर आजच्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये पारितोषिकापर्यंत पोहोचण्यासाठीचा आमचा मार्ग देखील अडीच अक्षरी शब्दांमध्ये दडलाय, आणि म्हणून अशा अनेक अडीच अक्षरांमध्ये सामावलेली दुनिया उलगडण्यासाठी नमस्कार. मी श्रुती बोरस्ते, विषय म्हणतीये ही दुनिया अडीच अक्षरांची. या दुनियेला जोडणारा, तोडणारा आणि मर्यादेपर्यंत तिला संपवणारा अडीच अक्षर आहे धर्म. जगाला प्रेम अर्पण करणं शिकवतो तो धर्म, माणूसपणाचा मुक्काम स्वीकारतो तो धर्म. धर्म लाल फडक्यात गुंडाळण्याचा नाही तर लाल रक्तात भिनवण्याचा विषय आहे. धर्म पुस्तकात नाही तर मस्तकात रुजवण्याचा प्रांत आहे. धर्म सापडतो कबीरानं रामासाठी लिहिलेल्या दोह्यांमध्ये. धर्म कळतो बुद्धाच्या शीतल छायेमध्ये. धर्म बाबा आमटेंच्या आनंदवनातल्या कुष्ठरोग्यांच्या हास्यामध्ये कळतो, आणि धर्म अनाथांच्या मायेने वाढवलेल्या जीवांसोबत वाढतो. आणि म्हणून या दुनियेला जोडण्याचं काम साने गुरुजींचा अडीच अक्षरी खरा तो एकची धर्म करत असतो. शिक्षणाची गंगा इथल्या शोषित, पीडित, गोरगरीब, कष्टकऱ्यांच्या घरोदारी पोहोचवण्यासाठी स्वतःचा संसार पणाला लावून आशियातली सगळ्यात मोठी शिक्षण संस्था रयत उभारणारे अण्णा, आणि आपले दागिने विकून शिक्षण संस्थेला हातभार लावणाऱ्या लक्ष्मी यांच्या नावापासून सुरू झालेली अडीच अक्षरी दुनिया बहुजनांसाठी सोनेरी पहाट ठरली आहे. आंबेडकर म्हणतात की माझ्याकडे जर दोन नाणी असतील तर मी एका नाण्याची भाकरी घेईन आणि दुसऱ्या नाण्याचा ग्रंथ घेईन, कारण भाकरी मला जिवंत राहण्यासाठी मदत करेल तर ग्रंथ मला का जगावं हे शिकवेल. आणि म्हणून होणार साध्य नाही मस्ती ते नाचल्याने, होते विचार क्रांती साहित्य वाचल्याने, विद्वान माणसांचा व्यासंग ठेव थोडा, होते गढूळ पाणी खड्ड्यात साचल्याने. या दुनियेला गढूळ होण्यापासून वाचवणारा, अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे जाण्यासाठीचा मार्ग अडीच अक्षरी ग्रंथामध्ये दडलाय, आणि म्हणून ही दुनिया अडीच अक्षराची आहे. आत्ताच्या दुनियेचा कालखंड हा पोस्ट ट्रूथ कालखंड आहे. असत्य, अर्धसत्य, फसवसत्य अशा अनेक पायऱ्यांमधनं ही दुनिया जात असताना या पायऱ्यांना जोडून ठेवणारा अडीच अक्षरी धागा म्हणजे सत्य. पण खरं तर सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानी आले नाही बहुमता असा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या देशामध्ये आता सत्य बोलणं जीवावर बेततंय. म्हणजे तुम्ही विचार कलहाला का घाबरता असा प्रश्न विचारणाऱ्या आगरकरांच्या पुण्यात केवळ वेगळा विचार मांडला, आणि देव या कल्पनेवरच्या सत्याला प्रश्न विचारला म्हणून दाभोळकरांची हत्या होतीये. स्वतःच्या कलेतून सत्य सादर केलं आणि व्यंगचित्र काढलं म्हणून कुठल्याशा व्यंगचित्रकाराला राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली अटक होतीये. धार्मिक वास्तूच्या रचनेवरचं टीकात्मक सत्य मांडणाऱ्या कुठल्याशा ब्लॉग लेखकाला जामिनाची मुभा सुद्धा नाकारून कोठडीत डांबलं जातंय, आणि म्हणून अडीच अक्षरी सत्याभोवती फिरणाऱ्या दुनियेला आता हीच अडीच अक्षरं बोचू देखील लागतात. आयुष्याला नवं वळण देणारा, सहसंगतीने नव्या दुनियेची स्वप्न दाखवणारा एक अडीच अक्षरी प्रवास म्हणजे लग्न. पण भारतीय समाजामध्ये लग्नाआधी स्त्रीचं पावित्र्य तपासण्यासाठी आणि आपली मागासता दाखवण्यासाठी सर्रास केली जाणारी कौमार्य चाचणी, समाज मान्यतेने घडणारे कितीतरी मॅरिटल रेप्स, घरगुती हिंसाचार अशा अनेक गोष्टींमुळे आयुष्याला वळण देणारा हाच लग्न नावाचा अडीच अक्षरी शब्द अनेकांची दुनिया उद्ध्वस्त करण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरतो. 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा इथल्या प्रत्येक भारतीयाला न्याय आणि हक्क नावाची दोन गोंडस अडीच अक्षरी स्वप्न दाखवली गेली. पण आता या स्वप्नांची जागा अडीच अक्षरी सत्तेच्या हव्यासाने घेतली आहे. म्हणजे आपल्या देशात जिथे माणसाला हवं ते करण्याचं स्वातंत्र्य आहे, निषेध करण्याचं स्वातंत्र्य आहे, प्रेम करण्याचं स्वातंत्र्य आहे, लग्न करण्याचं किंवा न करण्याचंही स्वातंत्र्य आहे, अशा देशामध्ये जेव्हा कोणाला तरी बोलल्यामुळे अटक केली जाते,
निषेध केल्यामुळे तुरुंगात टंबलं जातं, लिहिल्यामुळे मॉब लिंचिंग केलं जातं, विवेकाची वाट निवडली तर गोळ्या घालून ठार केलं जातं, स्त्रियांच्या सुरक्षेला धिंडीत काढलं जातं. अशा भयावह काळामध्ये न्याय आणि हक्क नावाचे 2.5 अक्षरी दुवे दावणीला बांधून 2.5 अक्षरी खुर्चीच्या हव्यासापोटी आपण नक्की कोणत्या दुनियेची स्वप्न रंगवतोय ना, हा प्रश्न मला विचारायचा आहे. आणि मित्रांनो, शेवटी काय तर ही दुनिया पेटवण्याची ताकद 2.5 अक्षरी युद्धामध्ये आहे, पण ती आग विझवण्याचं सामर्थ्य 2.5 अक्षरी बुद्धाने दाखवलेल्या मार्गामध्ये आहे. या मार्गावरती आपण 2.5 अक्षरी प्रेमाचं घर बांधूया, लाल रक्त नाही तर लाल इश्क सर्वत्र उधळूया असा आशावाद व्यक्त करते आणि थांबते. आभार. खूप छान.